सर्वसाधारण सभा आणि त्याचं प्रोसिडिंग आलं त्यांनी आम्हाला प्रोसिडिंग दिलेलं मध्यवर्तीचे अध्यक्ष व्यक्त केलेले त्याचे सुद्धा आम्हाला स्क्रीनशॉट आहे त्याच्यावरती मध्यवर्तीचे अध्यक्ष आम्हाला फक्त तेवढं पण सुनील नाही आहे प्लस आता मी मला यांच्यामुळं आम्हाला नमस्कार, मी रंगकर्मी रोहन सुनील घोरपडे, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा कोल्हापूर यांचा गेली 8 ते 10 वर्ष सभासद करून घेत नाहीत अशी तक्रार आमच्याकडे आली होती. म्हणून गेले 3 वर्षापूर्वी मी माझा अर्ज भरला काय आणि त्यानंतर अर्ज आणि फुल पेमेंट भरलं आणि त्यानंतर मला वाटते 1.5 वर्षानंतर मी माझ्या वडिलांचा अर्ज भरायला गेलो आणि त्यांना सांगितलं की आता याच्यावर सूचक म्हणून माझं नाव चालेल ना. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही अजून सभासदच झालेला नाही आहे काय का कारणं विचारल्यानंतर आमच्या मिटिंग झालेल्या नाही आहेत, सांगतो करतो लवकरच करूया, ह्या 10 तारखेला होईल, 12 तारखेला होईल, 2 दिवसात होईल, असली उडवाउडवीची उत्तरं दिली. तरी पण आम्ही आमच्या वडिलांचा अर्ज भरला. आमच्या दोघांचेही अर्ज भरून आता जवळजवळ 3 ते 4 वर्ष होत आहेत. आमच्या दोघांनाही त्यांनी प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरं दिली. नंतर तरी आत्ताच्या अध्यक्षांनी कोण तू, का अध्यक्ष करून घ्यायचा, तुझा काय संबंध, हे अशा लेवलचं त्यांची उत्तरं आम्हाला आलेली आहेत काय. आणि वारंवार त्यांना सांगून सुद्धा हे ऐकलं नाही त्यांनी. म्हणून मग आम्ही धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे की आम्हाला सभासद करून घेता यावं. कारण त्यांचं जर का नियम आणि अटी बघितल्या तर त्यामध्ये फॉर्म भरल्यानंतर 2 महिन्यात जर का तुम्ही काही उत्तर दिलं नाही तर तुम्ही डीम्ड सभासद झालेला आहात अशी त्यांची घटना सांगते. त्याच्यामुळे आम्ही घटनेनुसार सभासद झालेलो आहे असे त्यांचे कॉल रेकॉर्डिंग पण आहेत. मध्यवर्तीचे आत्ताचे अध्यक्ष प्रशांत दामले सर यांना सुद्धा माझ्या वडिलांनी फोन करून मेसेज करून ह्या सगळ्या घटनेचं बाबी सांगितल्या, पण त्यांनी सुद्धा आम्हाला काही रिस्पॉन्स केलेला नाही आहे. त्याच्यामुळं हा सगळा मिलीभगतचा कारभार चाललेला आहे असं आम्हाला वाटतंय आणि आम्हाला न्याय मिळावा म्हणून आज आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यामध्ये इतर नागरिकांना सुद्धा सांगितलं. आत्ता जवळपास कोल्हापूरचे रंगकर्मी 500 रंगकर्मी सदस्य व्हायला तयार आहेत, पण ही लोक सभासद करून घ्यायला तयार नाही आहेत. तर लवकरात लवकर याचा विचार व्हावा आणि आम्हाला न्याय मिळावा अशी आमची मागणी आहे. धन्यवाद. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा कोल्हापूर गेले 8 ते 10 वर्ष झालं कोल्हापुरातल्या कोणत्याही कलाकाराला सभासद करून घेत नाही अशा तक्रारी आमच्याकडे आल्या. साधारणतः 3 वर्षापूर्वी मी माझ्या मुलग्याचा अर्ज त्यांच्याकडे भरला रोहनचा आणि वारंवार त्यांच्याकडे महिन्यातून 15 दिवसातून चौकशी केली तर मिटिंग व्हायची आहे, करतो, मध्यवर्तीकडे पाठवलं आहे, अशा टाईपची उडवाउडवीची उत्तरं त्यांनी दिली. तरीसुद्धा 1.5 वर्षानंतर त्यांचा हा कावा बाहेर पाडायचा या उद्देशानं माझा फॉर्म भरायसाठी मी गेलो. संपूर्ण फी भरून माझाही फॉर्म भरला आणि मी म्हटलं की माझ्या मुलग्याचा आता सूचक म्हणून फॉर्मवर नाव चालेल ना, कारण तो सभासद झाला आहे. त्यावेळेला कार्यवाह गिरीश महाजन यांनी सांगितले की तुमचा मुलगा अजून सभासद झालेला नाही, सूचक म्हणून त्याचं नाव चालणार नाही. काही गोष्टी त्यांना विचारायचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यावेळेला उडवाउडवीची उत्तरं दिली, करतो किंवा घोरपडे, तर आत्ताच तर तुमचा फॉर्म भरला आहे, तुम्हाला त्यांना एकत्र करतो असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर साधारणतः 1.5 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे तरीसुद्धा अजून आम्हाला त्यांनी सभासद केलेलं नाही. होय किंवा नाही काहीच सांगत नाही. मध्यंतरी आम्ही 2 वर्षापूर्वी साधारणतः एप्रिल 2025ला मी मध्यवर्तीचे अध्यक्ष प्रशांत दामले सर यांना फोन केला आणि सांगितले की कोल्हापूर नाट्य परिषद शाखेमध्ये सभासद करून घेतलं जात नाही. ते म्हणले मी कामात आहे आणि मला व्हॉट्सअपला मेसेज कर. त्यावेळेला मी त्यांना व्हॉट्सअपला मेसेज केला आहे पण त्या व्हॉट्सअपला मेसेजला मला त्यांनी उत्तरसुद्धा दिलेलं नाही. म्हणजे इतकी निष्क्रियता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेमध्ये आहे. खरं मला तर कलाकार हा मूळ गाभा धरून सभासद करून घ्यायला पाहिजे आणि नाट्य चळवळ कशी वाढीस लागल याचा पाठपुरावा या नाट्य परिषदेने केला पाहिजे. पण
यांनी कोल्हापूरमध्ये बेकरीवाले, पानपट्टीवाले, किराणा दुकानदार यांचे कामगार जे डोअरकीपर म्हणून असतात, तिकीट विक्रीला असतात, हे लोक कलाकार म्हणून त्यांना नाट्य परिषदेवर त्यांनी सभासद घेतले, पण आमच्यासारख्या कलाकारांना घेत नाही. गेली 15 वर्ष झालं हेच पदाधिकारी आहेत, यांच्या हातातून पदं जातील म्हणून सभासद वाढवायचे नाहीत. कारण सभासद वाढवले की निवडणूक लागेल आणि निवडणूक लागली की हे परत पदाधिकारी म्हणून येणार नाही. हे सगळे कारभारी होऊन बसलेले तरी कोल्हापूरच्या कलाक्षेत्राची यांनी वाट लावलेली आहे. यांना मी वारंवार फोन केला असता, करून घेत नाही जा, माहिती देत नाही जा, अशा टाईपची यांची उत्तर आहे. जणू काय यांची नाट्य परिषद ही खाजगी मालमत्ता आहे असे भासवण्याचा प्रयत्न करतात. अशा निष्क्रिय कार्यकारिणीला बरखास्त केलं पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि म्हणून आम्ही 20 एप्रिल 2026ला मुंबई धर्मादाय आयुक्त यांच्याकडे एक दावा दाखल केला आहे आणि त्यांना सांगितले की घटनेप्रमाणे मी सभासद झालो आहे. आपला असा आदेश व्हावा की कार्यकारिणीनं आणि मध्यवर्तीनं यांना सभासद म्हणून त्यांच्या लिस्टमध्ये घेऊन ती लिस्ट त्यांना द्यावी. धन्यवाद. आम्हाला न्यायालयाने आम्हाला आयुक्तांनी आजीव सभासद करून घेण्यासाठी आदेश द्यावा अशा पद्धतीने आम्ही मुळात नमूद आहे की एखाद्या सभासदांना सभासद होण्याचा अर्ज दिला तर तिथल्या संस्थेनं त्या अर्जावर 3 महिन्यात निर्णय घ्यायचा. तो निर्णय घेऊन मध्यवर्ती मध्यवर्ती कोणताही अर्ज त्यांनी सभासद होण्याकरिता गेला तर तो डिसाईड करायचा. असं असताना आमच्या दोघांचे या अर्ज घेतले जवळजवळ साधारण दोघांचा अर्ज 3 वर्ष झाले. सरांचा अर्ज साधारण किंवा आम्ही कोणतीही विचारणा करायला गेलो असता त्याच्यावर समर्पक उत्तरं देत नाही. स्वतःची घरची संस्था असल्यासारखं उत्तरं दिली जातात. मुळात ही एक पब्लिक ट्रस्ट असताना ठराविक